हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू मिनी व्लॉग. आणि रामकृष्ण हरी, तर आजची तयारी ही पालखीसाठीची आहे. तर वारकऱ्यांसाठी खाऊ वाटप असल्यामुळे आम्ही पालखीच्या ठिकाणी गेल्या कामाला लागलो. शेंगा भाजल्या, मग त्या पॅकिंग केल्या आणि हे सर्व करण्यासाठीचा उत्साह काही वेगळाच होता. पालखी आपल्या घरी आणि दारी येते तेव्हा काही वेगळाच आनंद आणि उत्साहाचे वातावरण सगळीकडेच असते. सगळे मिळून या कामाला हातभार लावतात, त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये बसून गप्पा गोष्टी होतात आणि सगळंच एक माहोल खूप छान असतो तयार झालेला. मग पुढे जाऊन राया त्याच्या भावंडांना भेटला. तोही या सर्वांना बघून खूप खुश होत असतो नेहमी. मग आम्ही पालखीच्या जागी पोहोचलो फायनली. पालखीच्या तिथे पोचल्यावर बघतो तर काय, शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा करून देखावा सादर केला होता. हे सगळं बघून एकदम बालपण आठवलं. मग रायाला पण तिथं उभा केला आणि त्याचा थोडासा फोटोशूट आणि व्हिडिओज केले. पालखीची वाट बघता बघता इकडे रायाचे नखरी आणि नाटकं चालत होती. रायाला पण आम्ही पायी वारीची थोडीशी मजा करून दिली. यावर्षी रायाची दुसरी वारी होती, त्याच्यामुळे त्याला हे सगळं खूप छान वाटत होतं. मग पुढे वारकऱ्यांना आणलेला खाऊ वाटप आम्ही केला. रायानेही खूप मजेने सगळ्यांना खाऊ वाटप केलं. सगळ्यांना रामकृष्ण हरी करत नमस्कार केला. खरं तर रायाला हे सगळं करवण्याच्या मागे माझं एक कारण आहे की रायाने आपला संस्कृतीचा वारसा हा पुढे कायम चालवावा. अशा पद्धतीने पांडुरंगाचं नाव घेऊन आम्ही पालखीची फार आतुरतेने वाट बघत होतो आणि सर्व वारकऱ्यांनाही प्रोत्साहन देत होतो. आता फक्त पालखीच्या येण्याची आस मनाला लागली होती की कधी एकदा पालखी येते आणि आम्हाला दर्शन होतंय. आणि मग बघता बघता दिंड्या चालू झाल्या. खरं तर खूप दिवसांपासून इच्छा होती की वारीमध्ये तुळशी वृंदावन घेऊन पायी चालत जायची, पण ती काय आणखी पूर्ण झाली नाही. म्हटलं चला थोडीशी इच्छा इथल्या इथं का होईना पूर्ण करूयात. तेवढ्यात मागून पालखीचे आगमन झाले. जशी जशी पालखी जवळ येत होती तसं तसं अंगावर शहारे येत होते आणि समोर पालखीला पाहून तर हात आपोआप जोडले गेले आणि डोळे पाणावले. या भरलेल्या डोळ्यांनी माऊलीचे दर्शन घेतले आणि माऊलीला एकच मागणे मागितले की सगळ्यांना सुख समृद्ध आयुष्य तू दिले आहेस ते तसेच ठेव, सगळ्यांना निरोगी ठेव, आमच्या सुखादुःखात असाच कायम खंबीर पाठीशी राहा. पालखीमधल्या टाळ मृदुंगाच्या तालावर आमचे पाय सुद्धा थिरकायला लागले. मग आम्ही पण फुगड्या घातल्या. खरं तर हे आपलं ट्रेडिशन आहे जे आपण जपलं पाहिजे. आपली संस्कृती ही आपणच धरून पुढे चाललो पाहिजे असं मला पर्सनली वाटतं आणि मी हे प्रत्येक वेळेस साजरी करायचा प्रयत्न करते. हे सगळं करताना मनाला जो आनंद भेटतो ना, तो कुठेही पैशात विकत घेता येत नाही. मग पुढे जाऊन आम्ही सगळ्यांनी रिंगण घातलं, देवाचं नामस्मरण केलं. पालखीच्या शेवटी मला हे दृश्य दिसले आणि मग फक्त हेच शब्द भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का. बघ उघडून दार अंतरंगातला, देव घावल का. बघ उघडून दार अंतरंगातला, देव घावल का. सो अशा रीतीने ही 2025ची पालखी फार छान गेली. आपणही भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.